नमस्कार। नमस्कार। चमत्कार। ये आप पे आए हैं, हम चमत्कार से आए हैं। नमस्कार कितने बार किए तो भी चमत्कार एक बार होना है। वेब पे कंपनी करना है आपके साथ। यस यस यस। क्योंकि मैंने ड्रीम था मेरा भी, कुछ ऐसे जाना है, कहाँ पे जाना है, ऐसे जाना है, ऐसे करना है। लेकिन एक बार ऐसे आता है जिंदगी में, वो कभी भी नहीं सोचा था, वो मेरा जिंदगी में करके दिखाया सर विक्रांत सर जी ने और वेलपे कंपनी ने, सचिन सर ने। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच। क्योंकि वेलपे एक कंपनी है, कंपनी नहीं है, ये फैमिली है। यस। क्योंकि फैमिली जैसे ट्रीटमेंट करना है, सभी को एक दूसरे के साथ मिंगल करना है, कितने अच्छे तरह से बात करना है। कभी भी फील नहीं हुआ एक दिन भी हम अलग हैं। हम कर्नाटक से है, महाराष्ट्र से है, कुछ भी डिफरेंस नहीं हुआ हमारे साथ। क्योंकि सीनियर जो है राहुल सर जी ने है, बापू जी ने है, और सचिन सर है, सर जी है। इन सभी के साथ कितना अच्छे तरह से हमारा मिलजुल रहता है, और किस तरह से अच्छे तरह से बातचीत होता है, हमारे साथ मिंगल होके कितना हमारा सपोर्टिव करता है। ऐसे करना है। ट्रिप को आया है, ट्रिप से छोड़ के कुछ भी नहीं बताया सर ऐसा बिजनेस करो, क्योंकि ये दिमाग में है ट्रिप अच्छे तरह से ट्रिप हो तो अच्छे तरह से बिजनेस हो सकता है। यस। क्योंकि इस तरह से बिजनेस में दिया है सर जी ने, इसलिए सर को और एक बार धन्यवाद कहना चाहता हूँ। इसी तरह से कितना एंजॉयमेंट हम कर रहे हैं यहाँ पे, उतना ही अच्छे तरह से बिजनेस करना चाहिए। क्योंकि बिजनेस करें तो खड़े होते तो कुछ भी मुमकिन नहीं है, मुमकिन को नामुमकिन नहीं है, तो सभी मुमकिन कर सकते हैं। क्योंकि वो वेलपे प्रोडक्ट, कुछ भी एक भी प्रोडक्ट क्या है, दुबई में कैसे सोना है, सोने के जैसे हमारा प्रोडक्ट है, वो इम्पोर्टेंट है। सोना कितने दुकान फिरे तो भी एक चीज सोना अच्छे जैसे दिखता था। हम सभी प्रोडक्ट एक जैसा एक से देखे तो कम नहीं दिखता है। सोने से सोने गोल्ड डायमंड सर दिखते जाते हैं, लेकिन नीचे नहीं आता। ऐसा प्रोडक्ट ने हमारा विक्रांत सर जी ने प्रोडक्ट दिया है, कंपनी अच्छे तरह से चला रहा है। वो कंपनी के साथ हम भी अच्छे तरह से काम करना चाहिए। ऐसे ही घूमने के लिए घूम के जाके घर में बैठे कुछ भी यूज नहीं है। क्योंकि इसलिए सर जी को अभी एक बार थैंक यू बोलना चाहता हूँ। अच्छे तरह से प्रोडक्ट है, अच्छे तरह से हम काम किए। तो अभी तो राहुल सर जी ने बताया है, एक दिन 6 महीने में अभी हमें दुबई ट्रिप, अगर इंटरनेशनल ट्रिप करना चाहिए, करेंगे। 100% मुमकिन है। वो मुमकिन करने के लिए हम विक्रांत सर जी को हम साथ में हाथ मिलाकर हम काम करना चाहिए। काम करें तो हमारा सपना जो है वो मुमकिन हो सकता है। मुमकिन करके देने वाले हमारे साथ है, उसके साथ हम भी अच्छे तरह से बिजनेस करेंगे, अच्छे तरह से घूमेंगे, अच्छे तरह से एंजॉय करेंगे, अच्छे तरह से मजे करेंगे। इतना ही आपको सभी को अभी एक बार धन्यवाद कहते हुए, और एक बार विक्रांत सर ऑल फैमिली वेलफेयर टीम को अभी एक बार धन्यवाद कहते मेरा इतना ही बोलने का साइंस। थैंक यू सर, थैंक यू। सर जी ने एंजॉय किया, मैंने भी एंजॉय किया। तो सुन के उन्हीं की कहानी, उन्हीं की जुबानी मिस्टर संजू पीछे सर, जोरदार ताली सर के लिए, जोरदार जोरदार। Good morning, everybody. गुड मॉर्निंग। This welfare group, this welfare company, initially when it had come to our house, I was not well with it. But now, when I experienced 2 trips, Goa trip, after that I have come to Dubai trip, it is really a very great experience. And even business also, including products and everything in the welfare group is really amazing. Products are also very good. We have to just study about it, and we have to go and do business, and we have to know how to explain the products and the importance of it, so that we can explain to the front person about it. And speaking about the trip, it was really amazing. I didn't even expect. It was my dream, like I have to go around the country, and I mean go around the world. I always told, like from initially I have a dream that I have to go around the world. It was my first foreign trip. Thank you so much for a welfare group and Vikrant. Thank you so much.
2 वर्षापासून हे काम चालू केलं होतं. चालू केले आमच्या मिसेस 1 वर्ष आधी माझ्यापेक्षा कंपनीत काम चालू केले. तरी आपल्याला ह्या परदेशी दौरा मी फर्स्ट टाइम अनुभवतोय. विमानात आम्ही जवळ गेलोय, विमानात बसलो नाही, विमानाची सफर काय माहीत नाही. त्यांनी वेलपेमधून आपला विमानाची सफर मला अनुभवायला मिळाली. तिथून दुबईमध्ये आलो. दुबईमध्ये सर्व नियम सर्व कंट्री कशी आहे ती बघायला मिळाली. तरी मी परत आपली कुठलीही ट्रिप जर लागली तर माझ्या टीममधून मी आता 2 लोकांना घेऊन आलोय. तर परतच्या ट्रिपला मी माझ्या टीममधून 10 लोक तरी मी आणायचा प्रयत्न करतो आणि आणणार. जय हिंद, जय वैद्य. नमस्कार. माझं नाव दीपाली खोत. मी शिराळ भागातून काम करत आहे. गेले 3 वर्ष झालं. माझी ही फॉरेनची ट्रिप दुसरी आहे. पहिले मी थायलंडला जाऊन आले. थायलंडला मी एकटेच गेले होते. तर मी नंतर ठरवलं की आता मी थायलंडला जाऊन आले. मी ठरवलं की मिस्टरांना घालवायचं दुबईला. पहिले मी मिस्टरांना विन केले. माझी जाण्याची तयारी नव्हती. मी नाहीच म्हणत होते सरांना. तर थँक्यू म्हणते सचिन सरांना की त्यांनी पुश केलं म्हणून मी तयार झाले. की मागच्या 1.5 महिन्यापूर्वीच माझ्या मुलीचं लग्न झालं. मी सरांना म्हणत होते नाही मला शक्य होणार नाही. तरी पण सर म्हणाले नाही आपलं काय हे काम सारखी होत राहणार. तरी पण ही ट्रिप तुम्ही मिस करायची नाही म्हणतात. ट्रिपला जायच्या आदल्या दिवसापर्यंत पण माझं नाही होईच होतं. तरी पण मी आले. थँक्यू सचिन सर. तुमच्यामुळे इतकी छान मला दुबईची ट्रिप एन्जॉय करायला भेटली. तिथले पूर्ण कंट्रीचं एक वेगळाच अनुभव मला घ्यायला मिळाला. तरी मी डबल तुम्हाला थँक्यू म्हणते. थँक्यू विक्रांत सर. थँक्यू वेलफेअर पूर्ण. थँक्यू फॅमिलीचं म्हणते. सारखे बापू आम्हाला चिडवायचे. आम्ही शेतकरी कुटुंबातून आहोत की इथं आल्यापासून तरी पाठीमागचं काहीच डोक्यात नाही. मुलं कशी असतील, जनावर कशी असतील, बापू सारखे चिडवायचे. तुमचं रेडकू सुटला असेल, तुमची म्हैस सुटली असेल, जाताय का? तरी इथं आल्यापासून काहीच डोक्यात नाही. आजचा 4था दिवस फुल आम्ही एन्जॉय केलाय. तरी थँक्यू वेलफेअर फॅमिली, पूर्ण वेलफेअर टीम, विक्रांत सर. थँक्यू. वेलफेअर कंपनी आणि वेलफेअर कंपनीचे प्रमुख आमचे सतपाल सर, अशोक पाटील साहेब आणि विशेष करून ज्या व्यक्तीनं आम्हाला इथं पासून आणलं, आम्ही शेतकरी कुटुंबातले आमचे विशेष ही कधी मुंबईला सुद्धा आली नाही, परंतु दुबईला आली विमानातलं ही तिला सुद्धा पटलं. सतपाल सर, मी माझा पासपोर्ट 5 वर्षापूर्वी केला. माझ्या कंपनी मार्फत मला इटलीला जायचा योग होता, तरी पण मला त्या काही कारणानं जाता आलं नाही. आणि हिचा पासपोर्ट मात्र 6 महिन्यातच काढली आली. ही माझ्या बरोबर हिचं नशीब बघा. हिला माहीत सुद्धा नाही की आपण दुबईला विमानातून जाणार आहे. शेवटपासून ही फक्त आमचे मित्र रिलेटिव्ह जवळचे अनिल मखदूम यांच्यामुळे हिला यायला गावलेला. मी एकटाच येणार होतो आणि अशोक पाटील साहेबांनी प्रेशर केलं. सतपाल सर यांच्याबद्दल एकच बोलणार आहे मी की आपल्या घरात जशी आई प्रमुख असते, आई वडील प्रमुख असतात, सगळी घरातली फॅमिली जेवल्यानंतर शेवटी आई जेवते, शिल्लक राहिलं तर. तसं सतपाल सर एवढं आपल्याला घेऊन आल्या. सगळी जण आपण जेवल्यानंतर बारकाव निरीक्षण करा, सतपाल सर शेवटी जेवते. सतपाल सर एक इंग्लिशमध्ये म्हणाय, किंग मिडास अँड हिज गोल्डन टच. सतपाल सर आणि त्यांचे प्रॉडक्ट ही सतपाल सर इज
Kimi Ras and his golden touch. वाव. याला सांगितलं की आमच्या हे खरंच होतं की आमच्या म्हणजे मुलांनी आणि पत्नीने आमच्या मोठ्या भावाने म्हणले आपण फॅमिलीतच जाऊया. परंतु मॅडमने खरंच म्हणलं फॅमिली मला म्हणलं तुम्ही तिकडे हो म्हणू नका कारण आपल्याला मजा जी होते एवढं तिथं आपल्याला हे होता येत नाही म्हणजे एन्जॉय करता येत नाही काय नाही. त्यामुळं खरोखरच आज आम्ही वेल्फेअरचं काम केल्यामुळं आम्हाला असं नाही की आमच्याकडे पैसे नाहीत असा विषय नाही आहे. आमच्या गल्लीत आसपास जे अण्णा चौकते जर सोडलं अण्णा चौकते म्हणजे चौकते वगैरेचे मालक तर आसपास आमचं मंडळ आमचा अण्णा चौकते तो सुद्धा आपलं मंडळ म्हणतो. बाकीचे कोणीही आउट ऑफ कंट्री गेलेले नाही. ते अण्णा चौकते बिझनेस नाही केलं आणि आम्ही वेल्फेअरच्या बिझनेसमुळे आम्ही आलो. माझ्यापेक्षा माझे मोठे भाऊ भरपूर त्यांचे काय जवळजवळ 250 कामगार आहेत. मोठं फॅक्टरी आहे तरी सुद्धा आमचे मोठे भाऊ सुद्धा अजून बाहेर कुठे जाता आले नाही त्यांना काय भारतात भरपूर करले तरी आम्ही मात्र दुसऱ्यांदा मागच्या वेळी थायलंडला आलो आता दुबईला आलो. हे फक्त वेल्फेअरमुळे फक्त वेल्फेअरमुळे आणि आम्हाला यासाठी प्रोत्साहन केले आपले राहुल सर सुनील सर श्रीमय सर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विक्रांत सरांनी तर एवढं तुम्ही होते तुम्ही यालाच पाहिजे. त्यामुळं आम्हाला खरोखरच आज वाटलं एकदम एक खरोखर भारी वाटलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आम्ही आमच्या खिशात एकही रुपये कुठे खर्च केलं नाही कुठंही खर्च केलं नाही वैयक्तिक कारणात सोडून. तर एवढं सगळं चांगलं तिथं बोटींमध्ये असू दे ते बोटींमध्ये जेवण असू दे किंवा त्या वाळवंटात तुमच्या उलट्यावर बसणं म्हणा किंवा त्या गाडीचं रेसमधनं ते तिथं आम्हाला आम्ही विचार सुद्धा केलं नव्हतं की अरे असं असू शकते असं रस्ता असं गाड्या मारतात अरे म्हणजे काय एन्जॉय केला आम्ही बरोबर एकदम एक नंबर एन्जॉय केला. आणि अशा ठिकाणी तिथं जेवण म्हणा किंवा सगळ्या याच्यामध्ये जेवण असू दे नाश्ता असू दे किंवा फिरणं करणं असू दे कुठं कुठं आम्हाला जे दाखवलं की सगळे पूर्ण पैसे वेल्फेअर कंपनीनेच खर्च केले. की विक्रांत सरांचं खरोखर आभार मानतोय की चांगलं ट्रीट केले. तर आम्ही आणि परत असं जर जायचं झालं तर 100% वेल्फेअरमधूनच झालं. वेल्फेअरमध्ये काम करत आहे आणि आमचं डेअरीचे प्रोडक्ट आम्ही वेल्फेअरचे सगळं पूर्ण घेते. आणि 2 वर्षामध्ये आम्ही गेल्या वर्षी थायलंड ट्रिप करून आले. ह्या वर्षी दुबई चान्स केला आणि मी नाही म्हणाले मी सरांना सर ते वहिनी म्हणाले तर मी म्हटलं ह्या वेल्फेअर कंपनीत न जायचं कारण ही कंपनी अशी आहे की जे सगळी जणी एवढं म्हणजे एकीनं राहतात की एवढं मजा येते की आम्ही आता आमची फॅमिली ट्रिप जाते खरं आम्ही आमचा मुलगा म्हणत आपण मम्मी फॅमिली ट्रिप आपण सगळीजणी जाऊया करूया आपण नाही म्हटलं मी वेल्फेअर कंपनीमधनं चालणार आहे. मजा येत नाहीये म्हटलं फुल एन्जॉय केलाय फुल केला आम्ही दुबईमध्ये पण फुल एन्जॉय झाला आणि थायलंडमध्ये पण फुल एन्जॉय केलाय. एवढा एन्जॉय केलाय की अजूनपर्यंत आम्ही केलेले पण नाही कारण घरामध्ये खेडं आमचं नांदी हा खेडं गाव आहे. नांदीमध्ये कसं बिझनेस म्हणजे त्या बिझनेस आणि त्यात मी पंचायत समिती सदस्य असल्यामुळे जास्त काही हे करता येत नाही त्यामुळे अनलिमिटेड फुल लिमिटच्या फुल केलेलं आहे. विक्रांत सरांचं पण खूप मोठं वाटा आहे. असं मी म्हणते की नाव असं कमवा की नाव वेल्फेअरचं नाव झालंच पाहिजे. काम असं करा की विक्रांत सरांचं नाव असं कमवा की नाव झालंच पाहिजे. काम असं करा की नाव झालंच पाहिजे आणि नाव असं कमवा की विक्रांत सरांचं नाव ऐकलाच तिथं काम आपलं झालंच पाहिजे. नमस्कार. मी प्रथम धन्यवाद देऊ इच्छितो की वेल्फेअर परिवार आणि विक्रांत सरांना आणि तसेच माझे गुरु सचिन सुतार सर कारण त्यांनी जर मला पुश केलं नसतं की दुबईसाठी चला म्हणून तर मी आज ही कंट्री बघू शकलो नसतो. दुसरी म्हणजे गोष्ट मी पेट्रोल पंपामध्ये काम करत होतो 16 वर्ष मी काम केलेलं आहे. पण जर आपल्याला जर दुबईसारख्या ठिकाणी यायचं म्हटलं तर ते पॉसिबल नसतं कारण जर
गणपतपुळ्याला किंवा गोव्याला जर जायचं म्हटलं तर कामाच्या ठिकाणी 4 दिवस सुट्टी मिळत नाही. तर ते म्हणतात तुम्ही बंद करा काम, आम्ही दुसरा घेतो, कारण पेमेंट पण त्या पद्धतीचं असतं. तर मला माझं सुधार सरांचा काही परिचय नव्हता, पण त्यांनी मला सांगितलं की असं असं या पद्धतीत तुम्ही काम करू शकताय आणि पूर्ण कंट्री पण फिरू शकताय, बाहेरच्या कंट्री फॉरेन कंट्री सुद्धा फिरू शकताय. तर मग मी सरांनी सांगितलं मी पार्ट टाइम मध्ये करतो काम. तर पार्ट टाइम करत करत मी काम केलं, छोट्या मोठ्या टूर्स पण झाल्या आणि आता या दुबईसाठी मी पात्र झालेलो आहे. म्हणजे दुबई आता येऊन पण निघालो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे येताना मी एकटा आलेलो आहे. तर माझी चेष्टा पण इथे बऱ्याच लोकांनी केली की एकट्याला जास्त प्राधान्य नसतं, कपलच जास्त प्राधान्य असतं. तर मी आता तुम्हाला सांगतो की जी पण कुठली टूर लागेल त्यासाठी आम्ही कपलवर असणार आहे. एवढे बोलतो मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सो नमस्कार. 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 प्रत्येकजण पहिल्यांदाच फोनला आले का असं वाटायला लागलं मला. असं आवाज एकदम कडक आला म्हणजे सुरुवात सगळे नमस्कार. नमस्कार. तुम्ही आज मग सगळेजण 100% फॉरेनला असणार आहे, काळजी करू नका. प्लॅनिंग केले 100% दुबईमध्ये पण आपलं ऑफिस काढायचं सर. छोटीशी ओळख सांगितली, प्रत्येकजण व्यक्ती नवीन आहे. नाव सुनील पाटील, छोटंसं गाव आहे सेंगी टाकळी, तिथून बिलॉंग करतोय. आणि आजचा हे बिझनेस कन्सेप्ट जो तुम्हाला मिळाला तसं मला पण मिळाला होता. विचार केला नव्हता की खरंच या बिझनेस सोबत एकदा नाही मित्रांनो आज 2-2 वेळा फॉरेन ट्रिप झाली. आणि ज्यावेळेस सर आले होते माझ्या घरी मला माहित नव्हतं की बिझनेस एवढा पुढेपर्यंत जाईल आणि बिझनेस चालायला लागलाय. मी त्यावेळेस सरांना एक डायलॉग मारला होता की खरंच सर मी माझ्या गावची मशानभूमी जरी चालवा घेतली तर लोक मराठी बनतील. असं डायलॉग मारला होता सरांना. सर म्हणजे विचार करायचं बंद झाले होते. पण मित्रांनो सरांनी सांगितलं की सर स्टार्टअप करतो. आज गेली 4 वर्ष मित्रांनो बिझनेस करतो. या सिस्टम मार्फत निम्मा भारत मित्रांनो फिरलो असेल 100%. आणि आज 2-2 वेळा फॉरेनला पण चालू आहे. सो तुमचं होऊ शकतं, फक्त मित्रांनो कंटिन्युटी या बिझनेस मध्ये ठेवली पाहिजे, कंटिन्युटी प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि हा जो आज तुमचा लीडर आहे त्या व्यक्तीसोबत तुम्ही टिकून राहिलं पाहिजे आणि चिटकून राहिलं पाहिजे. तुम्ही थोडं इकडे राहिलं ना तर तुम्हाला नाही समजणार की तुम्ही कुठल्या वेळेला चाललाय, बरोबर ना. मी कायम राहुल सरांच्या आणि श्री सरांच्या कायम मध्ये राहिल्यामुळे मी जर असं मला इकडे पण जाता येईल ना तर इकडे पण जाता येईल ना, तर ह्या शर्टाला एकटा ओढायचा, ह्या शर्टाला एकटा ओढायचा, म्हणजे एवढ्या मी कुठं हलवत आहे. त्यामुळे या सिस्टम सोबत एवढं फिरलो मित्रांनो. आणि आज थायलंडची जर गोष्ट सांगायची म्हटलं तर थायलंड तर फिरलोच. आणि दुबईला यायचा विचार झाला. आणि दुबईला आल्यानंतर मित्रांनो मी पहिल्यांदा ज्यावेळेस दुबईमध्ये आलो त्यावेळेस एवढं विजन क्लिअर झालं की खरंच एवढी मोठी कंट्री जर डेव्हलप होऊ शकते तर आपण तर माणूस आहे 100%, आपण पण आपल्यामध्ये 100% चांगलं डेव्हलप करू शकतो. यस यस. कारण एक राजाची विचारधारा जर एवढी नव्हत्याचं होतं बनवणारी जर विचारधारा असेल तर आपल्यामध्ये पण 100% तशी विचारधारा आहे की आपण पण जे आता काय मला माहित नाही पण येणारच मॅडमांनी सांगितलं होतं दिशा आपली 100% चांगली असू शकते. आणि ह्या बिझनेसच्या माध्यमातून मित्रांनो तुमचं खरंच चांगलं होणार आहे. फक्त मी सांगितलं तसं चिटकून राहिलं पाहिजे. आणि आज दुबईमध्ये तुम्ही किती एन्जॉय केला माहित नाही. ज्यावेळेस प्रत्येक लोक पहिल्यांदा विमानामध्ये बसले असतील प्रत्येकाच्या पोटामध्ये एक चांगला गोळा असेल ना 100%. आणि ज्यावेळेस आपण डेझर्ट सफारीमध्ये गेलो होतो त्यावेळेस आमचे आवळे सर आणि आवळे सरांची फॅमिली एकदम पाठीमागे होती. आवळे सरांना आमच्या सीट बेल्ट लावा येत नव्हता. सगळे आम्ही असं धरून बसलो होतो. बापू होते आमच्या याच्यामध्ये. बापूंना मी म्हणत होतो बापू आज आपण जायत नाही एवढ्या लेवलला आज आम्ही एन्जॉय केला. खूप डेझर्ट सफारीमध्ये चांगला एन्जॉय केला. एवढं असं माहित नव्हतं एवढं फ्री मिळते. आम्ही ते स्प्राईटचे कॅन मी राहुल सरांना 10 वेळा विचारला राहुल सर बघा फुकट आहे आता विचारलं आमचे लोक घ्यायला लागले म्हणून सरांनी पण सांगितलं. म्हणजे एवढं खर्च करू दिला नाही ही सर्वात मोठी गोष्ट आहे मित्रांनो. कारण देणाऱ्यामध्ये चांगली दानात असली तर 100% घेणारा पण चांगला असतोय. सो विक्रांत सरांच्या मध्ये चांगली कारण सरांची पहिल्यापासून खासियत आहे मी बघितल्यापासून कुठल्याच गोष्टीमध्ये मित्रांनो 0% पण त्यांनी कॉम्प्रोमाइज करत नाहीत. सो सरांसाठी जोरदार टाळ्या. असं 100% जसं पासपोर्टला 100% सर सप्लिमेंट जोडण्यासारखं तुमचं एलफी मधून फॉरेन ट्रिप होऊ द्या एवढ्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी अनिल मखदूम प्रॉपर गुंकी
मी या कदाचित मला वाटतं आज असं मला वाटायला लागलंय की या वेल्फेमध्ये फार उशीर आला, कारण मी एक पहिली थायलंडची ट्रिप मिस केली. म्हणजे ऍक्च्युअली मी दुबई ट्रिपला आलो, पहिली ट्रिप आहे माझ्या आयुष्यातला विमान प्रवास पण पहिला आहे आणि फॉरेनलाही मला जायचं पहिल्यांदा जीव आलाय. ही ट्रिपचं थोडं बाजूला ठेवून मी बाकीच्या इतर बाबतीत 1-2 मिनिटं बोलणार आहे. आम्ही अपेक्षा ठेवली आम्हाला फॉरेनला जायला मिळालं पाहिजे, आम्हाला विमानात बसायला मिळालं पाहिजे, ही आमची इच्छा आहे. पण ह्याबरोबर आमच्या या जी वेलफेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे ह्याची सर्व सर आहे, सरांची काहीतरी इच्छा असणार. म्हणजे ही कंपनी सगळ्यांनी मिळून मिसळून आपण सगळ्यांनी मोठी करायची आहे, त्यासाठी फार मोठं विजन सरांनी बघितलेलं आहे. आपण आलोय, ट्रिप एन्जॉय केली, मजा केली, सगळ्या गोष्टी खरे. पण इथून पुढच्या भविष्यामध्ये, कारण आज खरोखरच या वेल्फेअरचे जे प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टची शेतकऱ्यांना खरी गरज आहे आणि त्यानंतर सेकंड टाइम आपल्या सगळ्यांना हेल्थच्या प्रॉडक्टची गरज आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं काम आमच्या संकपाळ सरांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदा संकपाळ सरांचं मी माझ्या मार्फत धन्यवाद अभिनंदन करतो. कारण आता परिस्थिती कुठं चालल्या काय चालल्या आपण बघतोय. खरंच म्हणजे शेतकरी पिकवतोय, पण त्या पद्धतीनं त्याला शेतकऱ्याला उत्पन्न वाढ आहे का, किंवा त्या पद्धतीनं त्याला दर मिळतोय का, किंवा समाधानात तो जगू शकतोय का. आज सर मी सुरुवातीला ह्याच्यामध्ये थायलंडच्या ट्रिपच्या अगोदर मला बापूंनी सांगितलं होतं, पण मी त्याला आलो नाही. पण नंतर दुबईच्या ट्रिपसाठी मी विन झालो आणि त्यावेळेला माझी इच्छा होती की बाबा मी एकटा, बापूंना मी बोललो होतो अशोक बापूंना की मी एकटा नाही येणार, आम्ही दोघंही येणार. आणि मी सुरुवात आमच्या दोघांच्याकडून केली आणि त्यानंतर माझ्या टीम मध्ये आम्ही टोटल आज 7 जण माझे दुबईला आहेत. म्हणजे माझ्या मार्फत आलेले आम्ही टोटल 7 जण आहे. सर आम्ही सगळेजण हॅप्पी आहे आणि मी खरोखर मनापासून तुमचं धन्यवाद अभिनंदन करतो. आणि इथून पुढच्या ट्रिपला सर मी असणार आहे, विथ फॅमिली असणार आहे, त्यावर माझी इतर मेंबर पण असणार आहे. आणि इथून पुढच्या काळात मी अत्यंत प्रामाणिकपणे सर मी ऍग्रीवरती काम डेफिनेट करणार आहे सर. आणि त्यामुळं मला खात्री आहे की इथून पुढच्या ट्रिपला मी असणार आहे. अशोक बापू, अशोकराव पाटील, आमचे डॉक्टर आहेत, माळे साहेब, आमची ही जी काही टीम आहे, आम्ही समन्वय साधू, चांगल्या पद्धतीनं काम करू. आणि सर तुम्हाला आमच्याबद्दल अभिमान वाटेल अशा पद्धतीने मी काम करायची तुम्हाला ग्वाही देतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. बोलेंगे तो भी चलेगा, मराठी बोलेंगे तो भी चलेगा, हिंदी बोलेंगे तो भी चलेगा. सचिन सर आप तो महाराष्ट्र कर्नाटक में बिजनेस कर रहे हैं, यहाँ पे तो दोनों स्टेट एक साथ खड़े इधर पे. Yes. और कर्नाटक भी. सो फर्स्ट मैडम के लिए ನನ್ನ ಹೆಸರು ಸಮೀಕ್ಷಾ ಶ್ರೀಧರ್ ಭೂಷಿಂಗೆ. ನಾ ಈ ದುಬೈ ಟ್ರಿಪ್ ಭಾಳ ಚಲೋ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿದ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಸಂಪಾಳ ಸರ್ ಬಿ माझ्या मिस्टर बी थँक्स ಹೇಳ್ತಾರೆ. नमस्कार. माझं नाव सिद्धू भुशिंगे, मी प्रॉपर जयसिंगपूर बिझनेस बिलॉंग करतोय आणि बाय प्रोफेशन मी सिटी सर्व्हिस मध्ये जॉबला आहे आणि गेले 8 ते 10 वर्ष झाले मी सर्व्हिस करतोय. या 10 वर्षामध्ये मला कधी तालुका सोडून माहित नव्हतं, कधी जिल्हा सोडून माहित नव्हतं, कधी राज्य सोडून माहित नव्हतं. हे जे मला वेलफेअर देशाच्या बाहेर मला जग काय असते ते दाखवलं. फर्स्ट ट्रिप मी थायलंड ट्रिप केलो आणि माझ्यासोबत माझे जे बिझनेस पार्टनर आहेत ते सौरभ गुरव, त्याचबरोबर अमित चव्हाण, बाकीची आपली लवली टीम पण आहे, त्यांच्यासोबत मी थायलंड ट्रिप केलो. आणि याच्या अगोदर मी केरळ ट्रिप केलं होतं, त्यावेळेला पण मिसेसला घेऊन गेलो. आणि त्यानंतर परत विचार केला की बाबा परत नेक्स्ट ट्रिप जी आहे फॉरेन ट्रिप त्याला मिसेसला घेऊन जावं. कारण कसं आहे आपण एक विश्वास ठेवून त्यांच्यासोबत आपण जीवन जगत आहे. आणि वेलफेअरने मला चान्स दिले की बाबा माझ्या अर्धांगिनीला मी फॉरेनला घेऊन आलो. कारण कसं आहे जॉब करत असताना फक्त कामाचं प्रेशर असते किंवा अधिकाऱ्यांचं हॅम्बरिंग असते की बाबा तुम्ही काम केलं पाहिजे. आणि आज मी 4 ते 5 दिवस झाले एन्जॉय करतोय. मला एकही विचार ऑफिसचा आलेला नाही, घरचा पण विचार आला नाही, कारण माझे सगळे सोबत माझी फॅमिली आहे. फक्त कसं आहे की जॉब म्हणजे एक ठिबक सिंचन प्रमाणे काम चालू असते, तेवढंच महिन्याला थेंब भेटते. वेलफेअर असा समुद्र आहे, तुम्ही जेवढं यातनं घेतला तेवढं कमी पडणार आहे. आणि जोपर्यंत आपण सिस्टीम सोबत किंवा आपल्या जे सिनियर आहे त्यांच्यावर आणि आपले विक्रांत सरांनी जेवढं मोठं विजन ठेवलेलं आहे, मी शब्द देतो इथून पुढे जे पण काही ट्रिप लागेल फॉरेन ट्रिप
मी माझ्या फॅमिलीला घेऊन असणार आहे. सोबत माझ्या सोबत 20 ते 25 लोकांना मी प्लॅनिंग करत आहे घेऊन जायचं. आपण किती फिरतो हे महत्वाचं नाही, आपण किती लोकांना आपल्या सोबत घेऊन फिरतो हे महत्वाचं आहे. आणि हे मला शिकवण दिले हे वेलफेअर सिस्टीमने दिलं आणि या सिस्टीम मध्ये मला चान्स दिलं माझे ग्रेट गुरु मिस्टर राहुल अंकुर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तर तुम्ही मला इथं संधी दिली नसती तर आज मी इथं आलो नसतो आणि इथं उभारण्याची पण माझी लायकी वेलफेअर सिस्टीम आणि मला राहुल सरांनी करून दिली. सो मी धन्यवाद देतो वेलफेअर मॅनेजमेंटला, वेलफेअर सिस्टीमला आणि सगळ्या टॉप लिडरांना आणि स्पेशली थँक्स टू मिस्टर विक्रांत संकपाळ सर. सो थँक्यू सो मच. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನನ್ನ ಹೆಸರು ಬಸವರಾಜ್ ಹಂಜಿ ಅಂತ. ಇವತ್ತು ನನಗೆ ಇಲ್ಲಿ ನಿಂತು ಮಾತಾಡಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಹೆಮ್ಮೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅಂದ್ರೆ ನಾ ಈಗ ಎಲ್ಲಿ ನಿಂತು ಮಾತಾಡ್ತೇನೆ ಅಂದ್ರೆ ನಾನು ದುಬೈದಾಗ ನಿಂತು ಮಾತಾಡತ್ತೀನಿ. ಅದು ವೆಲ್ಫೇರ್ ಕಂಪ್ನಿ 200 ವಾರಗಳ ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಾಗ ನಿಂತು ಮಾತಾಡತ್ತೀನಿ. ನಾನು ಇನ್ನೂ ಇಲ್ಲಿ ವೆಲ್ಫೇರ್ ಜಾಯಿನ್ ಆದ ನಂತರ 2 ಫಾರಿನ್ ಟ್ರಿಪ್ ಮಾಡ್ಯಾನ. ಅದನ್ನ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜಧಾನಿ ಇನ್ನ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಹೋಗಿಲ್ಲ. ಅದನ್ನ ಇಲ್ಲಿ ವೆಲ್ಫೇರ್ ಬಂದ ಆದ್ಮೇಲೆ ಫ್ರೀ ಆಫ್ ಕಾಸ್ಟ್ 2 ಫಾರಿನ್ ಟ್ರಿಪ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನಮ್ಮ ಊರಾಗಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ದುಬೈಗೆ ಬಂದಾರ, ಬಟ್ ಅವರೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ ಬಂದಿದ್ರು. ಬಟ್ ನಮ್ಮ ಊರಾಗ ನಾವು ಒಬ್ಬ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ತಿರುಗಾಡಕ್ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಮೇಲೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು ನನ್ಗೆ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ದುಬೈ ಹೊಂಟಿ ಅಂತ ನಾಲ್ಕು. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದ ನಂತರ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಇಂಥ ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಸಿಟಿ ಒಳಗೆ ನಾ ತಿರುಗಾಡಕ್ ಖರ್ಚು ಮಾಡಕ್ ಬಂದ ಅನ್ನೋದು ಇನ್ನು ಹೋದ ನಂತರ ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತೆ ಹೇಳ್ಬೇಕು. ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಯಾಕೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಏನ್ ತಿರುಗಾಡಿದ್ರು ಅದು ಫ್ರೀ ಆಫ್ ಕಾಸ್ಟ್ನಾಗ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಾರಣೀಭೂತವಾಗಿದ್ದು ವೆಲ್ಫೇರ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಮಾತ್ರ, ಬೇರೆ ಎಲ್ಲೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನನ್ನ ಕೈಲಿಂದ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಇನ್ನೇ ಹೇಳಿ ನಿಮಗೆ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಹೋಗಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜಧಾನಿ. ಬಟ್ ಫ್ರೀ ಆಫ್ ಕಾಸ್ಟ್ನಾಗ ನಾ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಬನ್ನಿ इष्टे थँक्यू. लोक मोठ्यानं नमस्कार म्हणतात, त्यांच्या घरात काय द्या कार्य द्या. तर मला वाटतं सगळ्यांना काम नको आहे. किती लोकांना पाहिजे आहे? आवाजच येत नाही, काय म्हणतोय? तर एकदा नमस्कार. पहिला तर वेलफेअर कंपनीसाठी एकदा जोरदार टाळ्या, जोरदार. तुमच्या टाळ्याच्या प्रकारे किंवा ट्रिप किती जास्त आवडली. सरांनी जसवंत सर आले होते, त्यांनी टाळ्याची पद्धत सांगितली होती आपल्याला. टाळ्या कशा वाजवायचे किती लोकांना माहिती आहे? तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ओके, तर ट्रिपचं कार्य केलं त्यावेळी वेलफेअर कंपनीचा बॅनर आला माझ्याकडं. मी ऍक्च्युअली वर्किंग करतच होतो कंटिन्यू. थोडंसं माझी काहीतरी इमर्जन्सी होती, प्रॉब्लेम, त्यामुळे थोडंसं थांबलं होतं. बट सरांनी मला सांगितलं की आम्ही 100% तू ट्रिपचं प्लॅन कर, 100% खूप मोठं यातनं काहीतरी होऊ शकतं. तर सरांच्यावर पहिल्यापासून माझा विश्वास होता आणि मला माहिती आहे कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे ना ते वर्ल्ड क्लास आहे, म्हणजे टॉप लेवलचं त्यांचं मॅनेजमेंट आहे. याच्यामध्ये एकही गोष्टीची कमी कुठं राहत नाही. आणि जर ह्या ट्रिपचं जर इंडिव्हिज्युअल जर आपण प्लॅन केला असता तर त्या सगळ्या गोष्टी नाही होऊ शकत. जसं एका फॅमिली सोबत सगळ्या गोष्टी होऊ शकतात, ते इंडिव्हिज्युअल आपल्याला नाही होऊ शकत. आणि आपण इथं आलोय तर काही गोष्टी तुम्ही इथं जर घेऊन गेला, आता जे लोकांनी व्हिडिओ केला असेल, मॅडमांचं स्पीच आपण बघितलं, तर मॅडमांनी स्पीच मध्ये जे सांगितलं सगळ्या गोष्टी, आनंद अश्रू पण आले मॅडमांच्या डोळ्यात. हे जर ज्यावेळी तुम्ही प्लॅन देणार आहे एका व्यक्तीला, क्लोजिंगला जर मॅडमांचा जर तुम्ही स्पीच दाखवला, मी तुम्हाला लिहून देऊ शकतोय कुठलाही व्यक्ती तुम्हाला जागावर पैसे देऊन तुमच्यासोबत जॉईन करू शकतो. कारण त्या स्पीच मध्ये एवढी पावर होते ना की तुम्हाला समोरच्या व्यक्तीला काही सांगावं लागणार नाही, तो इझिली क्लोज होऊ शकतो. आणि विक्रांत सरांच्या बद्दल सांगायचं झालं ना तर सरांच्या बद्दल जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे. फक्त एवढं आहे की सरांच्यावर विश्वास ज्या लोकांनी ठेवले त्याची 100% लाईफ चेंज झाल्या आणि हाच विश्वास ठेवून ठेवा. ट्रिप बद्दल जर बोलायचं झालं तर ट्रिपचा जो फर्स्ट डे होता तो थोडासा उन्हामध्ये गेला. जास्त लोकांना असं वाटलं की यार लई खूप ऊन आहे, बट नंतर आपल्या बॉडीला ती सवय झाली. म्हणजे सुरुवातीला काय होते बिझनेसमध्ये, त्याच्यामध्ये गोष्ट शिकण्यासारखी आहे. ज्यावेळी आपण बिझनेस करतोय, जर आपण नवीन असलो तर त्याच्यामध्ये लोकांचं नाही ज्यावेळी आपण ऐकतोय तेव्हा आपल्याला असं थोडं आतनं असं वाटतं यार कशाला करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. पण थोडा टाइम जर तुम्ही त्यातनं गेला तर नंतर तुम्हाला काय होत्या त्याची सवय होऊन जाते आणि 100% तुम्ही बिझनेसमध्ये टॉपला जाऊ शकता. आणि याच्यामध्ये तर जोरदार काय झालं पाहिजे. 200 वीक सेलिब्रेशन आपलं आहे. आणि इथं ज्यावेळी आपण आलो तेव्हा आपल्याला इथे इन्फॉर्मेशन पण बसमध्ये सर देत होते की इथं ज्या राजाचं विजन आहे ते खूप मोठं आहे. म्हणजे माणसाला जर लाईफमध्ये जर मोठं व्हायचं असेल तर ते विजन असलं पाहिजे. आणि आपल्यासोबत पण एक विजनरी आणि ग्रेट सीएमडी सर आहे विक्रांत सर, इथं जोरदार काय झालं पाहिजे, जोरदार. सो थँक्यू व्हेरी मच. 2 शब्द मला बोलण्याबद्दल टाइम दिला. वेलफेअर कंपनी विक्रांत सरांचा आभार मानते की त्यांनी मला
परदेशी दौऱ्यासाठी आमंत्रण दिले आणि मी इथंपर्यंत पोहोचले. आणि खरं सांगायचं तर मी येते का नाही ह्याचीच गॅरंटी नव्हती, कारण मी अशी आहे कशी जाऊ शकते इथंपर्यंत. म्हणजे दुबई ट्रिप म्हणजे परदेशी दौरा करणं म्हणजे माझ्यासाठी अशी ती गोष्ट आहे. तरी सतीश सरांनी मी सतीश सरांचं खूप आभार मानते, कारण त्यांनी म्हटले तुम्हाला जमतंय आणि तुम्ही येऊ शकता. पहिल्यांदा रविवारी मी आलेले, मला सतीश सरांनी सांगितले एक दिवस तुम्ही या रविवारी कार्यक्रमाला आणि तिथं बघा तुम्ही नेमकं तुमची फॅमिली तुम्हाला म्हणजे कसं सपोर्ट करते तुम्हाला कळेल तिथं आलं. मी पहिल्यांदा आलेले त्यावेळी राहुल सर भेटले, परत बापू सर भेटले, सगळ्यांनी मला इतकं म्हणजे हे दिले, प्रोत्साहन दिले की तुम्ही दुबई ट्रिपला येऊ शकता आणि कुठल्याही परिस्थितीत येऊ शकता. पटणाने मी 31 मार्चला जॉईन झाली. 31 मार्चला एप्रिल मे जून 3 महिन्यात माझा टार्गेट पूर्ण झाला. आणि मला वाटत नाही की मी 3 महिने टार्गेट पूर्ण करणार मी एकटीच असेल तिथं, कारण नवीन जॉईनिंग करून परत दुबईसाठी ते पण फॉरेन दौरा म्हटल्यावर ते स्वप्नात असल्यासारखं असतंय. आणि माझ्यासारख्यांनी ते स्वप्न पूर्ण होणं म्हणजे एलपी कंपनीचं मी मनापासून आभार मानते. आणि मी सतीश नाईक सरांचा खूप खूप आभार मानते की त्यांनी मला इथंपर्यंत आणि येण्याचा धाडस निर्माण केला. त्यांनी खूप वेळा म्हटलं तुम्हाला जमतंय तुम्ही येऊ शकताय चला म्हणून. राहुल सरांनी पण मला म्हटले की तुम्हाला येता येतं जमता येते, पण मला इथं आल्यावर कळालं मला खूप काही करता येतंय. कारण फॅमिली म्हणजे मिळून विसरून गेलं की मला वाटत नाही की मी तुमच्यापेक्षा वेगळी काहीतरी आहे. मी तुमच्यातलीच एक आहे आणि मी खरंच मनापासून एलपी फॅमिलीचे धन्यवाद मानते की त्यांनी मला इथे 5 दिवस मला जाणीव करून दिली नाही की मला चालता येत नाही, तुम्ही कसं येणार कसं चालणार. प्रत्येकाने व्हीलचेअर पासून सगळे सोय माझी ऑटोमॅटिक सगळी करत होती. तुम्ही इथं नका इथं बसू, तिथं नका इथं बसू, तुम्हाला जायला सोपं पडतं, इथं तिथं जायला सोपं पडतं. ते व्हीलचेअरचे अक्षरशः त्यांनी मला उचलून आणले काल तिथनं जहाजापासून बसपर्यंत. म्हणजे इतकी सोय आणि ಹೆಸರು ಹೇಳಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ಹನುಮಂತ್ ತಿಮ್ಮಣ್ಣ ಮುಡಿ, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಮೂಡಲಗಿರಿ ತಾಲೂಕಿನಿಂದ ಬಂದಿರುತ್ತೇನೆ. ಸರ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿದಿದ್ವಿ, ನೀವು ಕನ್ನಡನೇ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆಗೆ ಸಂದೇಶ ಕೊಡೋದಲ್ಲ ಆ ರೀತಿ ಮೈಂಡ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಪೂರ ಹೇಳಿದ್ರು. ಇವತ್ತಿನ ದಿನ ವೆಲ್ಪೆ ಕಂಪ್ನಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಂತ ಒಂದು ಕೊನೆಯ ದಿನ, ದುಬೈ ಟ್ರಿಪ್ನ ಕೊನೆಯ ದಿನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದಂಥ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುವಂಥ ಕಾರಣೀಭೂತರಾದಂಥ ಮಿಸ್ಟರ್ ವಿಕ್ರಾಂತ್ ಸಂಗ್ರಪುರ ಸರ್ಗೆ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾದ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೂಲಕ. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದಂಥ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಕರ್ನಾಟಕದ ಹಾಗೂ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಮಿತ್ರರಿಗೆ ಹಾಗೂ ಅಕ್ಕ ತಂಗಂದರಿಗೆ, ತಾಯಂದರಿಗೆ, ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಾವು ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹಿರಿಯರು ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ, ಏನು ಹೇಳ್ತಿರ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಹಳೆ ಆಜುಗಳು ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ, ಜೀವನದಾಗ ಒಮ್ಮೆ ಕೋಶಾರ ಪೂರ ಓದಬೇಕು ಇಲ್ಲ ದೇಶಾರ ಸುತ್ತಬೇಕಂತೇಳಿ. ಆದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಅದನ್ನ ತಲೆಯಾಗನ ಹೋಗಿರ್ಕಿಲ್ಲ ಇಷ್ಟು ದಿನ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಬಿಜಿ ಶೆಡ್ಯೂಲ್ ಹೋಗಿರ್ತೀವಿ, ಯಾರು ಅವ್ರ ಕೆಲಸಗಳೊಳಗೆ ಏನೋ ಇರಲಿ ಎಲ್ಲರೂ ಬಿಜಿ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾರು ದೇಶ ಸುತ್ತಾಕೂ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ, ಕೋಶ ಓದಾಕೂ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ. ಕೋಶ ಅಂಕು ಓದೋದಂಕು ಮುಗಿದು ಹೋದದು, ಕೂತು ಓದಾಕಂಕು ನಮಗೂ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ದೇಶ ಸುತ್ತುವಂತ ಒಂದು ಅವಕಾಶನ ಮಾಡಿಕೊಟ್ಟದಲ್ಲ ನಮ್ಮ ಎಲ್ ಪಿ ಕಂಪ್ನಿ, ಅವರಿಗೆ ನಾವು ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾದ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ನಮನಗಳನ್ನು ಈ ಅದೇ ರೀತಿ ನಾ ಮೊದಲನೇದಾಗಿ ವೆಲ್ಪೇ ಕಂಪ್ನಿಗೆ ನನ್ನ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರಿದಂತ ಸಂಜು ಸರ್ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ನನ್ನ ಪಾರ್ಲಿಗೆ ಬಂದು ನನಗೆ ಈ ವೆಲ್ಪೇ ಕಂಪನಿ ಬಗ್ಗೆ
ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಂತ ಸಂಜೀವ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ನನ್ನ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾದ ಅಭಿನಂದನೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ವೆಲ್ಫೇರ್ ಕಂಪನಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಗ್ರೋತ್ ಆಗಲು ಮತ್ತು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನವಾಗಿ ಮಾಹಿತಿ ಯಾವ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರ ಮನ್ಯಾಗ ಒಂದು ಟೀಚರ್ ಸ್ಕೂಲ್ನಾಗ ಅವ್ರ ಹುಡುಗರಿಗೆ ಹೆಂಗೆ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಸಣ್ಣ ಹಿಡ್ಕೊಂಡು ದೊಡ್ಡ ತಕ ಅದನ್ನ ಹೇಳಿಕೊಟ್ಟಂತ ನಮ್ಮ ವಿನೋದ್ ಸರ್ ಅವರು ಕೂಡ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಕನ್ನಡ ಬಾರದೇ ಇದ್ರು ಕನ್ನಡ ಹೇಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ ಕಲಿತು ನಾ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ವೆಲ್ಫೇರ್ನ ದೊಡ್ಡ ಕಂಪನಿಯಾಗಿ ನಾ ಬೆಳೆಸಬೇಕು, ಅಚೀವ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾ ಸಚಿನ್ ಸುತಾರ್ ಸರ್ ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೂ ಕೂಡ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೋಡಿ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಮಿತ್ರರೇ, ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಸಂಭ್ರಮ ಆಚರಣೆಯನ್ನ ಆಚರಿಸುವಂತ ದಿನ ಆಗಿದೆ. ನಾವು ಊರಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು, ಒಂದು ಜಾತ್ರೆ ಒಳಗೆ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಇರ್ತೀವಿ, ಊರಾಗ ಒಂದು ಯಾವ್ದಾರ ಒಂದು ಲಗ್ನ ಆದ್ರೆ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಇರ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಮನೆ ಒಳಗೆ ಒಂದು ಯಾವ್ದಾದ್ರು ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಇರ್ತೀವಲ್ಲ ಅಷ್ಟೇ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ಖುಷಿಯಾಗಿದ್ವಿ. ಇಲ್ಲಿ ಯಾರೋ ಬೇರೆ ಬೇರೆ ಅಂತ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲ, ದೊಡ್ಡವರು ಸಣ್ಣವರು ಇಲ್ಲ. ಈ ಕಂಪನಿ ಒಳಗೆ ಮಾಲಕರು ಕೆಲಸಗಾರ ಅಂತೆಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದೇ ನೇರವಾಗಿ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ನೋಡುವಂತ ಕಂಪನಿ ಯಾವ್ದಾದ್ರು ಇದ್ರೆ ಅದು ವೆಲ್ಫೇರ್ ಕಂಪನಿ ಅಂತ ನಾ ಹೇಳ್ತೇನೆ. ಒಂದು ಹೇಳ್ತಾರೆ ಹಿರಿಯರು, ಬದುಕುವನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿ ಕಳೆ ಬೆಳೆಯುತ್ತಲೇ ಇರ್ತದೆ, ಹಾಗಂತ ನಾವು ಯಾರೂ ಹೊಲ ಬಿಟ್ಟು ಹೋಗೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಕಳೆ ತೆಗೆಯುವಂತ ಕಲೆಯನ್ನು ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಕಂಡು ಬದುಕ್ತೀವಲ್ಲ ಅದೇ ರೀತಿ ವೆಲ್ಫೇರ್ ಕಂಪನಿಗಳು ಕೂಡ ಅನೇಕ ಜನರು ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅದನ್ನ ಯಾವುದೂ ನಾವು ಲೆಕ್ಕಿಸದೆ ಅವ್ರ ಒಂದು ಕಳೆ ಅಂತ ಕಿತ್ತು ಹೋಗೋದು ನಾವು ಯಾವತ್ತಾದ್ರೂ ಮುಂದೆ ಬಂದ್ರು ವೆಲ್ಫೇರ್ ಒಳಗೆ ದೊಡ್ಡ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ ಆಗಿ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದವರು ಬೆಳಿತೀವಿ ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ನಿಮಗೆಲ್ಲರೂ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನನ್ನ ಬಂಧುಗಳೇ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಉದ್ಯೋಗ ಆಗಲಿ, ಯಾವುದೋ ಅಷ್ಟ ಒಂದು ಬಿಸ್ನೆಸ್ ಆಗಲಿ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಲಿ, ಅದು ಯಾವುದೋ ಹಾಗೆ ನಮಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ, ಒತ್ತಡವಿಲ್ಲದ ಉದ್ಯೋಗವಿಲ್ಲ, ನಷ್ಟವಿಲ್ಲದ ವ್ಯಾಪಾರವಿಲ್ಲ, ಕಷ್ಟವಿಲ್ಲದ ವ್ಯವಸಾಯವಿಲ್ಲ, ನೋವಿಲ್ಲದ ಸಂಸಾರವಿಲ್ಲ, ಸಮಸ್ಯೆಗಳಿಲ್ಲದ ಮನುಷ್ಯನೆಲ್ಲ. ಇವನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಜಯಿಸಿದರೆ ಜೀವನ, ಇವನ್ನೆಲ್ಲವನ್ನ ಜಯಿಸಿದರೆ ಮಾತ್ರ ಈ ನಮ್ಮ ವೆಲ್ಫೇರ್ ಒಳಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ ನಾವು ನೀವೆಲ್ಲರನ್ನು ಜಯಿಸಿ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಈ ಮೂಲಕ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಬಂಧುಗಳೇ, ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲರೂ ಇದ್ರು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಹಣ ಇರಬೇಕು, ವಯಸ್ಸು ಇರಬೇಕು. ದೇಶ ಸುತ್ತಬೇಕಂದ್ರೆ ಹಂಗ ಇರಂಗಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಹತ್ರ ಹಣ ಇದ್ರು ನಾಳೆ ಯಾವ ಬಡಕನ ಒಂದು ಮಗನ ಕೈಯನ್ನ ತಗೊಳಕ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಮಗನ ಹತ್ರ ನಾವು ಕ್ಯೂ ಹಚ್ಚಿ ತಗೋಬೇಕಾಗತ್ತೆ. ಏನೋ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇದ್ರು ಎಲ್ಲ ಆಸ್ತಿ ಮಗನ ಪಾಲಾಗಿ ಹೋಗತ್ತೆ. ಅದಕ್ಕೊಂದು ಉದಾಹರಣೆ ಹೇಳ್ತೇನೆ. ಕಟ್ಟಿದ ಮನೆ ಹನುಮಂತನ ಪಾಲಾಯಿತು, ಬೆಳೆಸಿದ ಸುಂದರವಾದ ಮಗಳು ಹಳೆಯನ ಪಾಲಾದಳು. ವಯಸ್ಸು ಆದ ಮೇಲೆ ಯಾರು ಯಾರಿಗೇ ಇಲ್ಲ, ವಯಸ್ಸಾದ ಮೇಲೆ ಸುತ್ತಲೂ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಅದು ನನಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಈ ವೆಲ್ಫೇರ್ ಕಂಪನಿ ಒಳಗೆ ನನಗೆ ತಿಳಿದೈತೆ ಅಂತೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಬಂಧುಗಳೇ, ಜ್ಞಾನ ಭಯಗೊಳ್ಳಲು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ, ಆಧ್ಯಾತ್ಮ ಮೋಹಗೊಳ್ಳಲು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ, ಪ್ರೇಮ ಅಸೂಯೆ ಮಾಡಲು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ, ವಿಶ್ವಾಸ ದುಃಖ ಪಡಲು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ, ಕರ್ಮ ಸೋಲಲು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ. ವೆಲ್ಫೇರ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಕಲೆಯನ್ನ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಟ್ಯಾಲೆಂಟ್ ಅನ್ನ ಎಂದೂ ನಮಗೆ ಸೋಲಲು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ. ಈ ವೆಲ್ಫೇರ್ ಕಂಪನಿ ಬಂಧುಗಳನ್ನ ಅರಿತುಕೊಳ್ಬೇಕಂತ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಬಂಧುಗಳೇ, ಕೊನೆಯದಾಗಿ ಒಂದು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಕಬ್ಬಿಣವನ್ನ ಯಾರು ನಾಶ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗುವುದಿಲ್ಲ, ಕಬ್ಬಿಣ ತಾನಾಗೆ ತೂಕ ಹಿಡಿದು ಹೋಗುತ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಮನುಷ್ಯನು ಕೂಡ ಯಾರು ನಾಶ ಮಾಡಲು ಆಗುವುದಿಲ್ಲ, ಆತನ ಕೆಟ್ಟ ಯೋಚನೆಗಳು ಆತನನ್ನ ನಾಶ ಮಾಡುತ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿ ವೆಲ್ಫೇರ್ ಕಂಪನಿಯನ್ನು ಯಾರೂ ನಾಶ ಮಾಡಲು ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಆ ಕಂಪನಿಯನ್ನು ನಾಶ ಮಾಡಲು ಹೋದರೆ ಆ ಕಂಪನಿಯೇ ನಾಶ ಆಗಿ ಹೋಗುತ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಕಂಪನಿ ಒಳಗೆ ನಾವು ಬೆಳಿತೀವಿ, ಕಂಪನಿನೂ ಬೆಳಿತೀವಿ. ಆ ರೀತಿ ಇದರಲ್ಲಿ ಸಿಸ್ಟಮ್ ಇದೆ. ಯಾರು ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸಗಾರ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ವಿಕ್ರಾಂತ್ ಸರ್ ಯಾರು ನೋಡಿಲ್ಲ. ಯಾವತ್ತಾದ್ರೂ ನೋಡಿರ್ಬೋದು, ಅನೇಕ ಕಂಪನಿಗಳು ಇದಾವೆ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಂಪನಿಗಳು. ಅಲ್ಲೇ ಮನ್ಯಾಗ ಗೊತ್ತವ್ರ ಪ್ರವಾಸ ಕಳಿಸಿ ಕುಂದಿರ್ತಾರ. ಆದ್ರೆ ಹಿಂಬಾಲ್ ಬಂದು ನಾವು ನಮ್ಮ ಜೋಡಿ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಾಗಿ ನಮ್ಮ ಜೋಡಿ ಒಂದು ಶಾಪಿಂಗ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ವಿಮಾನದಲ್ಲಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕೂಡ ಬಂದ ನಮ್ಮ ಜೋಡಿ ಅವರ ಒಂದು ಸ್ನೇಹ ಬಂಧತ್ವವನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡಲ್ಲ ವಿಕ್ರಾಂತ್ ಸರ್ಗೆ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ನಮ್ಮನ್ನ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಭಾಷಣ ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. माझं नाव दीपाली म्हणते. मी वेलफेअर फॅमिलीची आभार मानते आणि विधानसभांचे पण आभार मानते. मला आमच्या वहिनीने सांगितलं तुमचं ते पासपोर्ट आहे ना ते पूर्ण भरलं पाहिजे आणि ते फक्त वेलफेअर कंपनीत मला भरपूर. माझं नाव संदीप मोहिते. मी कोल्हापूरजवळ एक संभापूर गाव आहे, तो संभापूर, तिथून बिलॉंग करतोय. मला फक्त एकच सांगायचं आहे की आपण जे आता इंडियामध्ये जे आपण कमवतोय, आपल्याला एक साधारण सर्वसाधारण माणूस आता एक 10,000 रुपये
15,000 20,000 रुपये म्हटलं की एकदम चांगला पगार आहे असं वाटतं. पण इथं आल्यानंतर कळालं की एक सेल्समन, साधा सेल्समन जर गेला तर तो 70,000 ते 80,000 रुपये इथं कमवावं लागतात, तर तो इथं जगू शकतोय. म्हणजे आपली लाईफ आपण अजून कुठं आहे, इंडिया आपला कुठं आहे हे मला या ट्रिपमधून समजलं. आणि एक डेझर्ट सफारीला जे गेलो आपण, तो जो काही फील होता ते आपण फक्त व्हिडिओमध्ये बोलत होतो. मला वाटत होतं की आपण कधी करणार, का आपण करू शकतोय का नाही करू शकतोय काय माहित नव्हतं. पण इथं आल्यानंतर विक्रांत सरांच्या माध्यमातून आपल्याला हे मला चांगलं फील झालं, चांगली एन्जॉयमेंट झाली. तुम्हा सर्व लोकांचं मी व्यक्तिगतपणे दुबई या कॉन्फरन्ससाठी सहर्ष स्वागत करतो. आणि सर्वप्रथम धन्यवाद देतो विक्रांत सरजींचं की हे काय जे आपण एन्जॉय करतोय किंवा हे जे अनुभवतोय ते फक्त त्यांच्या आणि केवळ त्यांच्या आशीर्वाद सपोर्टमुळे किंवा त्यांच्या कल्पनेतून हे सगळं आपण करतोय. आणि खरोखर मॅनेजमेंट इतकं छान आणि सुंदर पद्धतीने केलंय की मी तशी दुबईची दुसरी वेळ आहे मी दुबईची ट्रिप करतोय. 10 वर्षापूर्वी मी माझं ॲग्रिकल्चर दुकान आहे त्या दुकानाच्या माध्यमातून आलो होतो. त्यावेळेला मला दुबईला येण्यासाठी फक्त 10 लाखच टार्गेट होतं, फक्त 10 लाखच टार्गेट होतं. आणि तुम्ही आपण आता किती लाखाच्या टार्गेटला आलोय हे तुम्ही जर कम्पॅरिझन करून बघितलं तर खरोखरच मग आज तर 2 लाखात तर एवढी तुम्हाला एन्जॉयमेंट आणि एवढी सुविधा प्रोव्हाइड किंवा एवढ्या सर्व्हिसेस तुम्हाला दिल्या जातील, तर मग 10 लाखाची सर्व्हिस काय असेल कुणी एन्जॉय म्हणजे कल्पना करू शकता. असं काही नव्हतं. त्यावेळेची परिस्थिती होती अशी होती की आम्हाला एखाद्या टूर कंपनीनं आम्हाला गाईड करून दिलं होतं आणि फक्त ते असंच करायचे की रूममध्ये आणून सोडायचे, स्पॉट रनिंग सोडायचे, तिथून आला वेळ या 10 मिनिटात आला तरी येणार नाही तर तुम्हाला तिथं सोडून येणार. माझी कोण वाट बघत नव्हतं. आपण तिथून पण गाडी किंवा टॅक्सी करून आपण स्वतः यायला लागायचं. आणि जेवणाचं डिनरचं जे नियोजन होतं ते सुद्धा स्वतःच असायचं. अगदी टिपिकल ठरलेलं पद्धतीने एखादी पाण्याची बॉटल तुम्ही जास्त मागितलं तरी कंपनी प्रोव्हाइड करत नव्हती. तर कंपनीचा गाईड काय म्हणायचा, इथले मी नाही आता आहे. प्रत्येक जण विचारायचं आम्हाला पाणी पाहिजे, एवढं उन्हाळ्यात तुम्ही एकच बाटली देताय ती पुरत नाही. मग तो म्हणाय नाही सर जी आपली कंपनी आम्ही इथं नाही पैसा दिला आहे. अशा अनुभव त्यावेळेला होईल. आणि टार्गेट किती होतं 10 लाखाचं. मग विचार करा आपल्याला 2 लाखात किंवा 2 लाखाच्या आसपासची टार्गेट आपल्याला एवढ्या चांगल्या पद्धतीनं सुविधा कंपनी देत्या. कंपनी खरोखर आपल्यासाठी आपल्या विचाराच्या पलीकडेच देत्या. कंपनीनं आपल्याला कुठेही कॉम्प्रोमाइज केलं नाही, कुठल्याही गोष्टीला आपल्याला तडजोड करायची वेळ आली नाही. ज्यावेळेला मी आलो होतो त्यावेळेला मेनू बघितले तर ठराविक 2-3 मेनू असायचे, पण आज आपल्याकडे 4-4 पद्धतीचे मेनू आहेत किंवा डिनरमध्ये तुम्हाला खूप सगळे ऑप्शन्स आहेत. पण खरोखरच कंपनीनं आपली चांगल्या पद्धतीनं जी सुविधा प्रोव्हाइड केलेली आहे. गाडीची बस असू दे, आम्हाला त्यावेळेला एसीची गाडी नव्हती. आम्ही ते रिक्वेस्ट करून ड्रायव्हरला म्हणायचं बाबा एसी लाव एसी लाव. तो म्हणायचा नाही परवडत नाही, माझ्या नुकसान नाही म्हणायचा. पण आपली मला सांगा गाडी उभी असताना सुद्धा आपला एसी चालू राहायचा. खरोखर धन्यवाद त्या सरांसाठी की त्यांनी आपल्यासाठी एवढ्या पद्धतीचं आणि खरोखरच सर्वांनी एन्जॉय करा. त्याच्यानंतर आपण इथून भविष्यातून अजून खूप काही टूर्स करायचे आहेत आणि सर्वांनी काम करून आपल्या अशीच आपल्या टीम बरोबर या. आता मी वैयक्तिक सांगतो माझ्या टीममध्ये 2 लोक मी घेऊन आले, पण नेक्स्ट टाइम ज्यावेळेला मी येईल त्यावेळेला कमीत कमी माझ्या टीममध्ये 10 ते 15 लोक असतील. वाव. आणि बरोबरच विक्रांत सरजी आणि माझे सिनियर राहुल सरजी आणि माझे बिझनेस पार्टनर सगळी जवळ माझी टीम. धन्यवाद. थँक्यू. ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ನಾನು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಬಾಗಲಕೋಟ್ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಮಾಲಿಂಪುರ್ ಪಟ್ಟಣದಿಂದ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ವೆಲ್ಫೇರ್ ಕಂಪನಿ ನನಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಅನುಭವಗಳನ್ನು ನೀಡಿದೆ ಮತ್ತು ನಾನು ದುಬೈ ಟ್ರಿಪ್ಪಿಗೆ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಕನಸು ಮನಸ್ಸಲ್ಲೂ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದಿಲ್ಲ. ಸಾಮಾನ್ಯ ವರ್ಗದ ಜನರು ವಿಮಾನದಲ್ಲಿ ಚಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕನಸು ಕಂಡಿರ್ತಾರೆ ಹೊರತು ನನಗೆ ಆಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ವೆಲ್ಫೇರ್ ಕಂಪನಿ ನಮಗೆ ಕನಸನ್ನು ನನಸಾಗಿ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ರೀತಿ ಎಂಜಾಯ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನು ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ